इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मंजू किचनमध्ये काम करते आहे आणि सपना मध्ये मध्ये लुडबुड करते आणि फुकटचे सल्ले देत आहे. चपात्या करतेस का? बरोबर, चांगल्या मऊ लुसलुशीत कर बरं का, असा विनाकारण सल्ला ती तिला देत आहे. स्वतःला तर काय मदत करायची नाही आहे, पण उगाचच सल्ले देत बसते. मंजू तिच्याकडे एकदा पाहते तेव्हा सपना म्हणते, हा, मी मी पण मदत करू लागते की तुम्हाला? मी काय करू सांगा? मी ना तुम्हाला भांडे लावावं लागते, असं म्हणून तिने आता भांडे लावण्यासाठी घेतलेले आहेत. खरं तर त्याचा काहीही संबंध नाही, पण आता तिला असं वाटतंय की एवढं केल्यानंतर आपण काहीतरी मदत करू शकू, म्हणून ती भांडे लावत आहे. आता भांडे लावत असताना पाठीमागून सत्या आलेला आहे आणि सत्या स- स- असं करून मंजूला खुणवत आहे. आणि नेमकं हे सपनानं पाहिलेलं आहे. सपनाला समोरच्या खिडकीच्या काचेतून दिसतं की पाठीमागून सत्या आलेला आहे आणि तो मंजूला बोलवत आहे. सपना आता सत्या आणि मंजू एकत्र येणार या गोष्टीचीच वाट बघत असते. तिला कळतं आता हीच ती संधी आहे, आपण लगेच मम्मी साहेबांना जाऊन सांगायला पाहिजे. आणि सत्या गुपचूप तिला खुणवतो आणि वर टेरेसवर ये असं सांगतो. आता सपनाला तेच पाहिजे असतं. सपना लगेच धावत पळत मम्मी साहेबांकडे जाते. इकडे सत्या टेरेसवर उभा असतो आणि मंजू त्याच्याकडे धावत पळतच जाते. सत्या म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे ना, म्हणून बोलवलेलं आहे. ती म्हणते, हो, पण कामं चालू आहेत माहिती आहे ना, आणि एकतर मम्मी साहेबांना हेच पाहिजे आहे. मम्मी साहेब आपल्याविषयी जाऊन सांगू शकतात, माहिती आहे ना तुम्हाला? तो म्हणतो, सांगू दे गं, कोणाला काय सांगायचं ते सांगू दे. मी काय कोणाला भीत नाही, असं म्हणून सत्याने तिला जवळ घेतलेलं असतं आणि तो तिला मिठी मारत असतो. ती म्हणते, हो, आणि हे तुमच्या जर का पूर्वा मॅडमने बघितलं तर? सत्या लगेच तिला सोडतो आणि म्हणतो, काय बेकार नाव घेतलंस गं? असं वाटलं जसं काय पहिल्याच घासाला खडा लागलाय. असं ना त्यांचं नावच घेत जाऊ नको. त्यांचं नाव घेतलं ना की माझा मूडच खराब होतो. असं सत्या तिच्याशी बोलत असतो. ते म्हणते, अच्छा असं असेल तर मग त्यांचं नाव नाही घेणार बाबा मी. तर इकडं सपनाने आता मम्मी साहेबाला सगळं सांगितलेलं असतं आणि मम्मी साहेब म्हणतात, तुझं जर का खरं असलं ना सपने, तर मग तुला बक्षीस देते. आणि आता त्या दोघीही, या दोघांचं नक्की काय चाललंय हे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी टेरेसकडे गेलेले असतात. जेव्हा मम्मी साहेब दारातून पाहतात तर त्यांना दिसतं की सत्याने चक्क मंजूला उचललेला आहे आणि तो तिला गोल गोल फिरवतोय. मम्मी साहेब लगेच मोबाईल काढतात आणि शूटिंग करायला लागतात. तेवढ्यात मंजूचं तिकडे लक्ष जातं आणि मंजू सत्याला एक थाप मारते, अशी हातावर जोरात बुक्की मारते आणि उतरव खाली, ठेव ठेव खाली मला, असं म्हणते. आणि तिरक्या डोळ्यानं सत्याला दाखवते की मम्मी साहेब तिकडून व्हिडिओ शूटिंग करत आहेत. सत्याच्या लक्षात गोष्ट येते की कोणतरी खिडकीतून पाहतंय आणि सत्या पण लगेच, काय झालं, असं का करताय तुम्ही मला, म्हणतो. तेव्हा मंजू म्हणते, का करते म्हणजे? तुम्हाला कळत नाही मी कोण आहे तुमची माहिती आहे ना? मी तुमच्या इथं फक्त रेंटवर राहते. मग असं उचलतात का रेंटवर राहणाराला? कळत नाही तुम्हाला? सत्या म्हणतो, अहो चुकलंच बरं का माझं. खरं मी असं नाही करायला पाहिजे होतं. बरं एवढी बार माफ करा की मला. ते म्हणते, एवढी बार? अजिबात नाही. अजिबात तुम्हाला मी माफ करणार नाही. असं मंजू आता खोटं खोटं सत्यावर चिडत असते आणि सत्यासुद्धा खोटं खोटं तिची माफी मागत असतो. आता मम्मी साहेबांना सपनीचा मात्र भलताच राग आलेला असतो. ते म्हणते, "त्या सपने, काय पण मला इथं बोलवून आणलंस ना तू? बघ ते काय बोलतायत कळतंय का तुला? अगं जरा तरी एकमेकाच्या जवळ येतात का? सपने तू ना नुसती खोटारडी आहेस." असं म्हणून आता मम्मी साहेब सपनाला खवळायला लागतात आणि त्या दोघीही आता त्यांच्या रूममध्ये निघून गेलेल्या असतात. तेव्हा सत्या म्हणतो, "काय झालं होतं?" तेव्हा इकडं मंजू सांगते, की "अहो मम्मी साहेब आणि सपना आलेल्या होत्या आणि त्या आपलं व्हिडिओ शूटिंग करतायत असं मला वाटलं." सत्या म्हणतो, "असं असेल तर आपल्याला सावध होणं गरजेचं आहे." इकडं मम्मी साहेब सपनावर मात्र चांगल्याच खवळलेल्या असतात. त्या म्हणतात, "तुझी खोटी बातमी तू मला दिलीस ना, असल्या खोट्या बातम्या जर परत दिल्या ना, तर तुझं काय खरं नाही, लक्षात ठेव." सपना म्हणते, "अहो खोटी नव्हती. तुम्ही बघितलं ना पहिल्यांदा त्यांनी कसं उचललं होतं. पण परत काय झालं काय माहिती, त्यांनी एकदम खालीच ठेवलं." मम्मी साहेब म्हणतात, "हां, मग जोपर्यंत ते खरंच एकमेकाच्या प्रेमात पडलेले आहेत असा आपल्याला पुरावा मिळत नाही ना, तोपर्यंत तुझं तोंड घेऊन माझ्याकडे यायचं नाही." असं म्हणून आता मम्मी साहेबच सपनाला खवळत असतात. तर इकडे सत्या आता एकदम चिडलेला असतो. मग मंजू विचारते, "काय झालं? तुम्ही का चिडलात?" तर सत्या काहीच बोलत नसतो. तो म्हणतो, "तो आत्ता मारलंच मला चक्क त्यांच्यासाठी." ते म्हणते, "अहो मारलं, पण चांगल्यासाठीच मारलं ना. मी काय रागात मारलंय का?" सत्या म्हणतो, "आता मला नाही बोलायचं." ती म्हणते, "बरं, चुकलं माझं. माफ करा ना मला." बरं, सॉरी, सॉरी म्हणून ती चक्क कानाला धरून उठाबशा काढायला लागते. आणि उठाबशा काढताना, "आई गं!" असं म्हणून पाय दुखायला लागले असं करते. तेव्हा सत्या म्हणतो, "कोणी सांगितलंय तुम्हाला उठबशा काढायला हो? जरा शांत बसू वाटत नाही का तुम्हाला? काय झालं पायाला? बघू." असं म्हणलं की लगेच ती हसायला लागते आणि म्हणते, "किती काळजी वाटते ना तुम्हाला माझी?" सत्या म्हणतो, "मग खूप वाटते."
माझ्यापेक्षाही खूप जास्त वाटते. तुम्हाला आणि मला कोणच वेगळं करू शकत नाही. असं म्हणून सत्याने मंजूला मिठी मारलेली असते, तर मंजूनेही तेवढ्याच प्रेमानं सत्याला मिठी मारलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्याचा दरबार भरलेला आहे. सत्याकडं बरीचशी गावातली लोकं आलेली आहेत. सत्या त्यांचा प्रॉब्लेम मिटवण्यासाठी खुर्चीवर बसलाय आणि त्याच्यासमोर देखील एक खुर्ची ठेवलेली आहे आणि ज्याची काही समस्या असेल तो प्रत्येकजण त्या खुर्चीवर बसून सत्याला स्वतःची अडचण सांगतोय आणि सत्या त्यावर काहीतरी उपाय करायचा प्रयत्न करतोय. बलमा तेथेच आहे आणि बलमा आणि जयड्या दोघेही त्या समस्या लिहून घेतात आणि प्रत्येकाला एकेकाला ओळीनं सत्याच्या समोर येऊन बसायला सांगत आहेत. आता पहिला व्यक्ती आलेला असतो आणि तो सत्याला म्हणतो, "सत्या, आता ना अरे विहिरीनं पार पाण्याचा तळ गाठलाय. काय करावं ते कळत नाही. जरा पाण्याचं जरा झालं असतं ना, तर मग असं सोन्यावानी पीक पिकवलं असतं." तेव्हा सत्या बलमाला म्हणतो, "काय करता येईल आपल्याला?" बलमा म्हणतो, "मग आपल्याला तो पाट जो आहे ना, तो त्यांच्याकडे वळवावा लागेल." सत्या म्हणतो, "मग तो पाट आहे ना, तो त्यांच्याकडे वळवून टाक." तो माणूस लगेच सत्याला हात जोडून नमस्कार करतो आणि जाऊन बसतो. आता दुसरा व्यक्ती सत्या पुढे आलेला असतो. तो सत्याला विचारतो, "मला आता नवीन धंदा सुरू करायचा आहे, पण मला भांडवल नाही आहे. मला जरा ते भांडवल मिळलं असतं किंवा त्यासाठी पैसे मिळले असते तर बरं झालं असतं." सत्या म्हणतो, "पैसे नाही. हां, पण तुम्हाला मी कच्ची सामुग्री म्हणजेच भांडवल मात्र देऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील, तेव्हा ते मला परत करा." तो व्यक्ती म्हणतो, "खूप उपकार झाले तुमचे. अगदी मला तुम्ही म्हणताय ना तसंच मी करणार. तुम्ही मला भांडवल द्या. माझा धंदा चांगला चालायला लागला, की तुमचे भांडवलाचे पैसे किंवा भांडवल सगळं मी तुम्हाला परत करेल." त्यानंतर एक एक व्यक्ती येऊन सत्याकडं प्रॉब्लेम मांडत असतात आणि सत्या ते सगळे प्रॉब्लेम लिहून घेत असतो आणि ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे याबद्दल चर्चा करून बलमा आणि जयड्याशी चर्चा करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात नालायक पूर्वा तेथे आलेली आहे. आता काही गरज नसताना ती या सगळ्याच्या मध्ये पडलेली आहे आणि सत्या आता तिचा कसा माज उतरवतोय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आता पूर्वा तेथे येते आणि त्या सगळ्या लोकांना उठवते आणि म्हणते, "ए, इथं का बसलाय रे तुम्ही? काय चाललंय इथं?" सत्याला डायरेक्ट ती प्रश्न करायला लागते. तेव्हा बलमामध्ये बोलतो आणि म्हणतो, "ओ मॅडम, तुमचा काय संबंध नाही इथं. इथं सत्यादादाचा दरबार चालू आहे. तुम्ही इथं मध्ये-मध्ये करू नका." तेव्हा लगेच पूर्वा त्याला म्हणते, "तू मध्ये बोलू नका. तुझं तोंड कसं बंद करायचं ना, ते मला चांगलं माहिती आहे. मी सत्याला बोलते." तरी देखील बलमा म्हणतो, "बरं, तुम्ही त्यांना बोलताय ना, पण मी तुम्हालाच बोलतोय. तुम्ही आमच्यामध्ये पडू नका एवढं सांगतोय मी तुम्हाला." बलमा खूपच चिडून बोलत असतो. तेव्हा सत्या त्याला हात करून शांत करतो आणि म्हणतो, "काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ही सगळी माझी लोकं आहेत आणि माझ्याकडे काम आहे म्हणून आलेले आहेत. माझा दरबार चालू आहे. तुमचं काय मत आहे?" ते म्हणते, "दरबार? तुझा कसला दरबार? आणि तू काय इथं दरबारात करतो? आणि ह्यांचं प्रॉब्लेम मिटवायचं लायसन तुला कोणी दिलं?" तेव्हा सत्या म्हणतो, "ह्यासाठी लायसनची गरज नसते. यासाठी प्रेमाची गरज असते. यांच्यावर मी प्रेम करतो आणि हे लोक पण माझ्यावर तेवढंच प्रेम करतात." तेवढ्यात तिकडे सपना आणि माया देखील आलेल्या असतात. ते पाहतात की इथं पूर्वा आलेली आहे आणि आता काय राडा होतोय ते बघायला आलेले असतात. तर तेवढ्यात पेंटर देखील आलेला असतो. पेंटर म्हणतो, "सत्या, काय झालंय? का आल्यात मॅडम इथं?" तेव्हा ती पूर्वा म्हणते, "तुमच्या मुलाला ना नुसता गोंधळ घालायची सवय लावली. ह्या गावातल्या लोकांना एकत्र करायची काय गरज आहे? आणि कुणाच्या परवानगीने तू एवढ्या लोकांना एकत्र केलंयस?" अशी ती बोलू लागते. सत्या म्हणतो, "लोकांना एकत्र करायला परवानगी लागते का? कुठल्या कायद्यात आहे ते सांगा मला. हे सगळे लोक माझ्याकडे आलेत आणि मी त्यांच्या समस्या मिटवतोय." तेव्हा त्यातल्याच लोकांना ती विचारू लागते, "हा सत्या तुमचा प्रॉब्लेम मिटवतो ना? मग त्याचं काय लिहून देतो का तुम्हाला? काही लेखी आहे का तुमच्याकडे त्याचं?" ते म्हणतात, "आम्हाला लेखीची वगैरे काही गरज नाही. आमचा सत्यादादा आहे आणि सत्यादादा जो सांगतो त्याचा वायदा म्हणजे कायदा. आता त्यांनी सांगितलं तसंच होतं आणि आम्हाला त्याच्याकडूनच न्यायनिवाडा करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे?" असं लोक आता उलटं पूर्वालाच बोलू लागतात. तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते, "तुम्ही मला उत्तर उलटे देणार का? मी कोण आहे माहीत आहे ना? मग एकेकाला बेड्या घालून आतमध्ये टाकेल. अजिबात माझ्याशी कोणी उलट्या शब्दात बोलायचं नाही." लोक म्हणतात, "अहो, पण तुमचा संबंधच काय इथं येण्याचा? आम्हाला सत्याकडूनच न्यायनिवाडा करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे?" असं जेव्हा लोक उलटसुलट बोलायला लागतात, तेव्हा पूर्वा चिडते आणि तिच्याबरोबर आलेल्या पडवळ आणि कांबळे कॉन्स्टेबलला सांगते, "यांच्यावर आत्ताच्या आत्ता लाठीचार्ज सुरू करा." आता पूर्वाची ऑर्डर त्यांना ऐकल्याशिवाय पर्याय नसतो. ते लोकांना कसं तरी ढकलाढकली करायला लागतात. आता लोक भलतेच चिडतात. भलतेच म्हणजे खूप चिडतात आणि अक्षरशः आता तिच्या गाडीची तोडफोड करण्यासाठी एक व्यक्ती तर गाडीवर चढतो आणि आता तो लाकडाने त्या गाडीच्या काचा फोडणारच असतो. तेवढ्यातच सत्या त्यांना शांत करतो आणि म्हणतो, "जरा तुम्ही शांत राहा." पूर्वा म्हणते, "हे बघा, कायदा हातात घेऊ नका." गाडीवर चढलेला माणूस म्हणतो,
कायदा तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही तुम्हाला सांगतोय ना, आम्हाला सत्यादादाकडून न्यायनिवाडा करायचा आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? ती म्हणते, "कोण आहे तुमचा सत्या सांगा." तो म्हणतो, "सत्या ना, सत्या आमचा मसी आहे. काय करायचं आहे तुम्हाला? आम्हाला जे योग्य वाटतंय ते आम्ही करतो. आम्ही जनता आहे आणि जनतेच्यामध्ये बोलायचा पोलिसांना देखील अधिकार नाही. कायदा आम्हाला बी माहिती आहे. तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका." या शब्दात लोक आता पूर्वाची चांगलीच उतराई करत असतात. पूर्वाला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होत असतं. कारण ती आलेली असते दरबार सगळा बंद करायला. पण इथं मात्र सगळी गोष्ट तिच्यावरच उलटलेली असते. आता लोक खूप चिडलेले असतात. आता लोक लोक चिडून गोंधळ घालणार हे मंजूला देखील माहीत असतं. मंजू सत्याला म्हणते, "सत्या हे तूच थांबवू शकतो. हे बघ आपल्या नात्यासाठी हेच गरजेचं आहे. तू आत्ताच्या आत्ता त्यांना थांबव." असं म्हणून सत्याला ती सगळं काही थांबवायला लावते. सत्या सर्वांना थांबायला लावतो आणि म्हणतो, "हे बघा, या म्हणतायत ना तर ठीक आहे. मी तुमचा न्यायनिवाडा करत नाही. पण आता ह्यांना विचारा की मग तुमचा न्यायनिवाडा करणार कोण? मग तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे." पूर्वा म्हणते, "हो, मी करू शकते सगळ्याचा न्यायनिवाडा. तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला आलात ना, तर मी तुमचा न्यायनिवाडा करते." सत्या म्हणतो, "ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी आता? आता सगळ्यांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि तुमच्या जे काही समस्या आहेत, त्या सगळ्या त्यांच्यापुढं मांडायच्या." खरं तर आता पूर्वाने स्वतःच्याच पायावर धुंडा मारून घेतलेला असतो. कारण गावातला तो प्रचंड मॉब सगळ्या समस्या घेऊन चांगलं सत्याकडे आलेला असतो आणि सत्या कसलाही बोबाटा न करता त्यांचा प्रॉब्लेम मिटवत असतो. पण पूर्वाला मात्र ते होऊच द्यायचं नसतं. आता सगळे व्यक्ती सत्याला म्हणत असतात, "आम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन एफ-आय-आर देतो. बघूया मॅडम आता किती आमची समस्या सॉल्व्ह करतात." आणि मग ते सगळेजण पोलीस स्टेशनला जातात. आता इकडं मंजूला तर खूप टेन्शन आलेलं असतं. कारण पोलीस स्टेशनला एवढे लोकं नाही आहेत. ती सत्याला म्हणते, "अरे तू त्यांना पोलीस स्टेशनला काय पाठवतोयस? एवढी लोकं नाही आहेत पोलीस स्टेशनला. आता एवढ्या सगळ्यांचे कधी एफ-आय-आर लिहून होणार? कधी समस्या सोडून होणार?" सत्या म्हणतो, "तुझ्या मॅडमची घमेंड जर का मोडायची असेल ना, तर मला हे करावं लागणार आहे. नाहीतर ती घमंडी बाई अजून काहीतरी उलट-सुलट करून ठेवेल." आणि खरोखरच आता गावातला तेवढा सगळा मॉब जो सत्याकडे आलेला होता, तो सगळा आता पूर्वाच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि एक-एक करून आतमध्ये जातोय आणि पूर्वाकडे एफ-आय-आर नोंदवतोय. पूर्वा अक्षरशः कंटाळून गेलेली आहे. एक-एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येतोय, एफ-आय-आर देतोय, समस्या सांगतोय. अक्षरशः दिवसाची संध्याकाळ, संध्याकाळची रात्र होत आली आहे आणि आता रात्र झाली तरी अजूनही बरीचशी लोकं शिल्लक आहेत. तेव्हा पूर्वा बाकीच्यांना सांगते, "आता तुम्ही एफ-आय-आर लिहा, मी मात्र घरी जाते." तेव्हा लोक तिचा रस्ता अडवतात आणि म्हणतात, "अजिबात तुम्ही कुठंसुद्धा जायचं नाही. जोपर्यंत आमचे एफ-आय-आर पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कुठंसुद्धा जायचं नाही." असं म्हणून अगदी त्या पूर्वाचा लोकांनी माज मोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सत्या मात्र चिंतातूर असतो. कारण सत्याला माहीत असतं की ती बाई पुढं काही ना काहीतरी करणार आहे. सत्या त्याच्या घरात शांतपणे बसलेला असतो. तेव्हा एफ-आय-आर नोंदवून झाल्यानंतर लोक पुन्हा सत्याकडे आलेले असतात. आता परत हे लोक का आलेत? असा प्रश्न सत्याला पडलेला असतो आणि ते लोक अजूनही चिडलेले असतात. ते सर्वजण लोक सत्याकडे येतात आणि म्हणतात, "आम्हाला त्या बाई आपल्या गावामध्ये पोलीस म्हणून नको आहेत. सत्या, तू काही कर, पण त्यांची बदली आजच्या आजच झाली पाहिजे. आम्हाला त्या या गावामध्ये नको आहेत. कारण त्यांनी आज जो काय प्रकार केलेला आहे, तो खूप चुकीचा केला आहे. एकतर त्या विनाकारण इथं आल्या, आपलं सगळं शांतीच्या मार्गाने चालू होतं. आम्ही तुला प्रॉब्लेम सांगत होतो आणि तो आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. त्यांना मध्ये येण्याचं काय कारण होतं? त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं आमच्यामध्ये बोलू नका, तर त्या बोलल्या आणि आमच्यावर लाठीचार्ज देखील केला आहे. आता आम्ही सगळे तुला लेखी लिहून देतो की आम्हाला या पोलीस या गावामध्ये नको आहेत, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आहेत." असा पावित्र्य आता लोकांनी घेतलेला असतो. आता या लोकांचं सगळं म्हणणं सत्याला सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं आणि आता सत्याच्या हातात ही लोकांची पॉवर असते. याचा फायदा घेऊन आता या पूर्वाला जन्माची अद्दल घडवायचं सत्याने देखील ठरवलेलं असतं. लगेच त्याने मागच्या वेळेसच आलेले जे आरोग्यमंत्री असतात, ज्यांनी तिला समज दिलेली असते, त्यांना फोन केलेला असतो. आरोग्यमंत्र्यांना झालेला सगळा प्रकार त्याने सांगितलेला असतो की कशाप्रकारे पूर्वा चुकीचं वागलेले आहे आणि तिने लोकांवर लाठीचार्ज केलेला आहे. तेव्हा ते म्हणतात, "आता ही गोष्ट तुम्ही डायरेक्ट गृहमंत्र्यांशी बोला." आणि त्या आरोग्यमंत्र्यांनी सत्याला गृहमंत्र्याशी बोलण्यासाठी नंबर दिलेला असतो आणि तेव्हा गृहमंत्री सत्याशी बोलतात. सत्या त्यांना सांगतो की मी सत्या सुर्वे साताऱ्यातून बोलतोय. गृहमंत्री म्हणतात, "सत्यादादा, आम्ही तुम्हाला ओळखतोय. तुम्ही काय काळजी करू नका. फक्त तुमची काय समस्या आहे ते सांगा." तेव्हा सत्या सांगतो की मी माझ्या घरी आहे आणि माझ्या घराच्या समोर जनतेचा प्रचंड मॉब जमलेला आहे आणि त्या सर्वांची एकच मागणी आहे, आमच्याकडं आत्ताच बदलून आलेल्या पूर्वा पाटील आहेत, त्यांची बदली झालीच पाहिजे. तेव्हा ते विचारतात की नक्की मॅटर काय आहे? तेव्हा सत्याने त्यांना सगळा सविस्तरपणे मॅटर सांगितलेला असतो आणि जेव्हा गावातल्या लोकांना समजतं की सत्या हा गृहमंत्र्यांशी बोलतोय, तेव्हा त्यांनी जोरात घोषणा द्यायला सुरू केलेल्या असतात
आम्हाला ही पोलीस इथं नको आहे, हिला आत्ताच्या आत्ता बदली करा, असं सर्वजण बोलत असतात. आणि त्या सर्वांवर पूर्वाने लाठीचार्ज केलेला आहे. ते पण शांत लोकांवर लाठीचार्ज केलेला आहे. हे जेव्हा गृहमंत्र्याला कळतं, तेव्हा ते लगेच सत्याला म्हणतात, तुम्ही फोन ठेवा, आता जे काय करायचं ते मी करतो. आणि त्यांनी लगेच पूर्वाला फोन केलेला असतो. आणि पूर्वाला फोन करून सांगितलेलं असतं, की आज झालेल्या लाठीचार्जचा लगेचच्या लगेच आम्हाला अहवाल द्यायचा आणि तुमच्यावर आम्ही चौकशी समिती नेमणार आहे. तोपर्यंत तुम्हाला आम्ही सस्पेंड करून टाकतोय, असं डायरेक्ट सांगितलेलं असतं. तेव्हा पूर्वाची चांगलीच बोबडी वळलेली असते. आज खरं तर ती गेलेली असते सत्याला धडा शिकवायला, पण सत्यानंच तिला चांगला धडा शिकवला आहे आणि तिला सस्पेंड करून टाकलेलं आहे. आणि आता पूर्वा तोंडात मारल्यासारखं शांत बसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.